च्या आमसभेत रोहित पवार अधिकाऱ्यांवर चांगले संतापले। पैसा तुमच्या बापाचा नाही, माज दाखवू नका अशा शब्दात रोहित पवारांनी अधिकाऱ्याला फटकारले। खराब कामामुळे रोहित पवार नगर परिषद अभियंता अमर शेख यांच्यावर चांगलेच भडकले। जामखेड नगर परिषदेच्या आमसभेत खराब काम होत असल्याच्या तक्रारीवरून नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार प्रचंड भडकले। आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढा रे, लय शहाणा काम करतोय तू इथं। गटारच्या बाबतीत नगर परिषदेने कंत्राटदारांना मॅनेज केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू। बोगसच आहे तो, मॅनेज करून आलाय, त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे, त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेवलला एन्क्वायरी लावलेली आहे। एका व्यक्तीने गटाराच्या खराब कामाचे फोटो आमसभेत दाखवून अधिकाऱ्यांना जाब विचारला। आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कन्सल्टंटचे 2 माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता, तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती तर भेटणार नाही। आपले कन्सल्टंटचे 2 माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत। या घटनेनंतर रोहित पवारांचा पारा चढला आणि त्यांनी अधिकाऱ्यांचा बापच काढला। हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही, तुमच्या ड्रेनेज लाईनचाच आहे। हा आम्ही काय बोलत नाही, बोलतो तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर? तुमचा असता तर एवढं पाण्यात काम करून दिलं असतं का? तुम्ही कन्सल्टंटचे 2 तुम्ही काम करून दिलं असतं का? तुम्ही काम करून दिलं असतं का? आपण तसं खराब काम तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता। पुढच्या येणाऱ्या 30 ते 35 वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही। तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी? हा सुपरवायझर आहे, दाखवा ना कुठे मग। आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे। आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढा रे, लय शहाणा काम करतोय तू इथं। मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झालंय। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे, त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। अधिकाऱ्यांनी चुका केल्या तर जापायलाच पाहिजे ना, ते चुकीचं काय केलं? अधिकारी ॲटिट्यूड दाखवतात, हे काय नवीन आहे का आता महाराष्ट्रात? राज्य व्यवस्था ही आता राजकारण्यांच्या कमी हातात आणि अधिकाऱ्यांच्या जास्त हातात आहे। अधिकारीच महाराष्ट्र चालवत आहेत, कोण विचारतं आमदार खासदारांना? कारवाईसाठी मागणी करणं किंवा त्याच्या विरुद्ध बोलण्याला काहीतरी एक मर्यादा लागते, ती आता आपण मर्यादा प्रत्येक वेळेस सुटताना आपण बघतोय आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे आणि याच्या पुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही। अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची घटना कोकणातही घडली। नितेश राणेंनी सिंधुदुर्गात अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला। टेबलावर बसलेला अधिकारी त्यांनी चांगली वागणूक त्या नागरिकाला आणि त्या जनतेला दिली पाहिजे। तुम्हाला नाही तर माहिती आहे, पालकमंत्री म्हणून सगळ्या गोष्टीवर फार बारीकाईने लक्ष आहे। नाहीतर त्या दिवशी जसं कुठेतरी एका अड्ड्यामध्ये घुसलो, अवेळी तुमच्या या ऑफिसमध्ये घुसण्याची संधी कधी देऊ नका, पळापळ सुरू होईल। दुसरीकडे अकोल्यातल्या सभेत बच्चू कडूंनी कलेक्टरला सोडण्याची भाषा केली। याआधी जळगावमध्ये कलेक्टर ऑफिसचं गेट ढकलून बच्चू कडूंनी कलेक्टरच्या दालनात प्रवेश केला होता। त्यावेळी गेट तोडलं, यावेळी कलेक्टरला सोडू असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आणि गुलाबराव पाटलांमध्ये चांगलीच जुंपली। शेतकऱ्यांच्या विषयावर गुलाबराव पाटलांचा आवाज दबलेला दिसतोय, त्यामुळे गुलाबरावांच्या घरावर मोर्चा काढावा लागेल असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। बच्चू कडूंनी पाळधी गावात येऊन दाखवावं असं आव्हानच गुलाबराव पाटलांनी दिलं, तर 5 तारखेला पाळधी गावात येतोय, अडवून दाखवावं असं प्रति आव्हान बच्चू कडूंनी दिलंय। तुमच्या ज्ञानात भर टाकतो गुलाबराव, आणि मला व्यक्तिगत जायचं नाही आहे, त्या भांगडीत मला पडायचं नाही बाकीच्या नेत्यासारखं। गावात जाऊ, काय विषय, त्यांच्या घरी जाऊ गुलाबरावच्या, देखते हो क्या किस तरह से स्वागत करते हैं। मोर्चे बिर्चे तो तुमचा धंदा नहीं है, तो हमारा धंदा है, आमचा धंदा है। आणि शिंगाडे काढत 10-20 लोक आहेत
बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका पाहिजे इथं देख तू ही जाव एक सगळा गाव मा 5 अक्टूबरला जळगावला आहे ना, वहाँ मिलेंगे आपको. आप बोलो कहाँ ना आहे तो. शेतकऱ्याचा पुत्र म्हणून येणार आहे आणि तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या, देखेंगे कोण जितता आहे. तर पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधामध्ये जयंत पाटील समर्थक आक्रमक झाले. कोल्हापूर, पुणे, सांगली, नागपुरात आंदोलन करण्यात आलं. तर कुणाच्या आई वडिलांवर बोलणं योग्य नाही अशा शब्दात बावनकुळेंनी कान टोचले. कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांचा फोटो, पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन, फोटोवर शाई फेक, जोडे मारो, पडळकर समर्थकांकडून दुग्धाभिषेक. पडळकरांचं जयंत पाटलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य. अरे जयंत पाटला, तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे. जयंत पाटलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानं गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. कोल्हापुरात कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांचा फोटो लावून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. पुण्यात स्वारगेट चौकात जयभीम संघटनेनं पडळकरांच्या फोटोवर शाईफेक करत जोडे मारले. मी शेण खातो, मला बोलायचं कळत नाही अशा आशयाचे पोस्टर झळकवण्यात आले. सांगलीत पडळकरांविरोधात जयंत पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी ईश्वरपूर ते पेठनाका रास्ता रोखत आंदोलन केलंय. काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळत निषेध केला. नागपूरच्या व्हरायटी चौकात पवारांच्या राष्ट्रवादीकडून पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पंढरपुरात पडळकर समर्थकांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. सांगली शहरातही पडळकरांच्या 30 फुटी पोस्टरला दुग्धाभिषेक घालण्यात आला. या प्रस्थापित पवार पाटलांनी प्रचंड असा मानसिक शारीरिक त्रास दिला. अनेक खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस या महाराष्ट्राचे स्वतःला ज्येष्ठ नेते समजणारे शरद पवार यांना दिसलं नाही का? मग पडळकर साहेबांच्या आमच्या ही रांगडी भाषा आहे, मेंढरा मागा, आम्ही हीच भाषा बोलतो आणि या भाषेचं आम्ही नक्कीच समर्थन करतोय. गोपीचंद पडळकर हा आक्रमकपणे आपली भूमिका मांडण्यात आजपर्यंत त्याला महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. मुळात महाराष्ट्रातल्या ह्या मुरब्बी राजकारण्यांनी अगदी पवार साहेबांपासून जयंत पाटलांपर्यंत खिलाडू वृत्तीने घ्यायला हवाय. ज्यावेळी हाच मनोज जरांगे ज्यावेळी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं सारत होता, त्यावेळी याच दुड्डाचार्य शरद पवारांना मुख्यमंत्र्यांना फोन करावा असं वाटलं नाही. बरं, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय त्यांनी स्वतः जाहीर स्टेटमेंट केले की भाजपच्या अध्यक्षांनी काही पाळीव कुत्रे पाळलेत, जे पाळीव कुत्रे त्यांच्या पक्षाच्या किंवा त्यांच्या अध्यक्षांच्या अंगावर आल्यानंतर त्याच्यावर सोडले जातात. या ठिकाणी गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील किंवा लक्ष्मण हाके असतील यांना सातत्याने भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अंगावर सोडते. आणि मग आता लक्ष्मण हाके असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील यांनी किमान भाजपच्याच नेत्यांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार आत्मचिंतन करावं की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो. पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला होता. फडणवीसांनीही पडळकरांना समज दिली होती. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही पडळकरांचं वक्तव्य मान्य नसल्याचं म्हटलंय. असं वक्तव्य योग्य नाही आहे. कोणाच्याही वडिलाचा आईचा उल्लेख करून अशा व्यक्तीवर निंदा करणे योग्य नाही आहे. काल जयंत पाटील साहेबांच्या संबंधाने जे गोपीचंद पडळकरजी बोलले आहे ते आम्हाला मान्य नाही आहे. गोपीचंद पडळकरजी यानंतर मात्र अशी कुणावरही टीका करणार नाही अशी त्या ठिकाणी सूचना आम्ही त्यांना देणार आहोत. तर शिंदेचे आमदार राजेश मोरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांनी सुद्धा प्रति आव्हान दिलं.
माझ्या घरी येऊन दाखवा, परत कसे जाता ते बघतो, असं संजय राऊत म्हणाले. आमदार राजेश मोरेंनी राऊतांना घरात घुसून मारण्याचा इशारा दिला होता. कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांना संजय राऊतांनी आव्हान दिले. राजेश मोरे यांनी संजय राऊतांना घरात घुसून मारण्याची भाषा केली होती. त्यावर राऊत यांनी घरी येऊन दाखवाच असं प्रतिआव्हान दिले. रोजगार काढल्याबद्दल आम्ही त्याचा संपूर्ण निषेध करतो आणि तो म्हणून निषेध करतो. त्यांनी सांभाळून बोलावं, नाहीतर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. आकर धमकियां देते हैं, देने दो भाई. बीजेपी की ये एक अब कल्चर बन गया है. टीका करना, क्रिटिसाइज करना, आलोचना करना लोकतंत्र में होता है. घुसकर मारने की बात करोगे तो वापस नहीं जाओगे. राजकीय प्रश्न आहे. सध्या जे चर्चा सुरू आहे, संजय राऊत यांनी एक आवाहन केलेलं आहे की तुमच्यात दम असेल तर आमच्या समोर या. नंतर बोला. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंनी सर्व वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली होती. या जाहिरातीत बाळासाहेबांच्या फोटो शेजारी आनंद दिघेंचा फोटो लावण्यात आला होता. यावर आक्षेप घेत संजय राऊतांनी आनंद दिघेंचा उल्लेख एक जिल्हा प्रमुख असा केला होता. यानंतर ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेने संजय राऊतांविरोधात पुतळा जाळत आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यानच राजेश मोरेंनी राऊतांना घरात घुसून मारण्याची भाषा केली होती. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दोघांनी मिळून ठाण्यावरती पहिला भगवा फडकवलाय आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची वाक्य सोशल मीडियावर, युट्यूबवर अजून पण आहेत. सगळ्या समाज माध्यमांमध्ये आले. ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब बोललेलं सुद्धा संजय राऊताला मान्य नाही का? तुम्ही आता महाराष्ट्रात काम करा, राज्याच्या नेतृत्वात या. तो इतका महान माणूस होता आनंद दिघे की त्याने विनम्रपणे हात जोडले. नाही, मी इथेच बरा आहे साहेब, मी तुमच्या चरणाशीच बरा आहे. हे ह्या अशा निष्ठावंत माणसावरती हे असे तमाशे करतायत. हे गद्दार आणि बेईमान लोक, हे गद्दार आहेत. तो गरब्यामध्ये हिंदूंनाच प्रवेश द्या, मुस्लिमांना नको, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे. आधार कार्ड बघूनच गरब्यामध्ये प्रवेश द्या अशी मागणी सुद्धा विश्व हिंदू परिषदेची आहे. तर धर्मांध वातावरण तयार करण्याचं काम सुरू आहे. हीच त्यांची रोजीरोटी अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. नवरात्रोत्सवामधल्या गरब्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश द्या, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे. गरब्यामध्ये आधार कार्ड बघूनच प्रवेश देण्यात यावा. गरब्यामध्ये प्रवेश करताना टिळा लावावा. वराह पूजन करूनच गरब्यामध्ये प्रवेश द्यावा. गरब्यामध्ये आल्यावर देवीची पूजा करायला लावावी. मुस्लिम तरुण गरब्यामध्ये येऊन लव जिहाद सारख्या घटना घडवतात. मुस्लिम तरुण गरब्यामध्ये आल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. ज्यांची श्रद्धा नाही त्यांना गरब्यात प्रवेश देऊ नका, अशा मागण्या विश्व हिंदू परिषदेनं केल्या आहेत. कार्यकर्ते प्रत्येक पेंडालमध्ये संपर्क करून तर त्यांना आम्ही सूचना करत आहोत की त्यांची ओळख झाली पाहिजे म्हणून आधार कार्ड पाहून आणि टीका लावून आणि मातेचं पूजन करूनच त्यांना प्रवेश दिला पाहिजे. वराह अवतार आहे आमचा, त्याचं पूजन करून सर्वांना प्रवेश द्या. विश्व हिंदू परिषदेच्या मागणीवर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली. त्यांना आगच लावायची आहे, त्यांना समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे, धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे आणि आपली पोळी शेकायची आहे. देश अस्थिर करण्यासाठीच ही यांचा जन्म झालेला आहे. या देशामध्ये अशा प्रकारे धार्मिक आणि धर्मांध वातावरण निर्माण करण्याचं काम चालू आहे आणि हीच त्यांची रोजीरोटी आहे. ज्या प्रकारे हे विष पेरण्याचं काम चाललंय त्या महाराष्ट्राला आणि देशाला भूषणावह नाही. फक्त मतं मिळावीत आणि काही हिरव्या लोकांची आपल्याला मतं मिळावी यासाठी संजय राऊत तुम्ही गरब्यामध्ये इतर धर्मीय येणार त्याचं समर्थन करतायत. अहो संजय राऊत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्रातले आणि देशातले हिंदू समाज कधीच माफ करणार नाही. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण करत गुंडगिरी करण्यात आली. पार्किंगची पावती वसुली करणाऱ्या गुंडांकडनं शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. तर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांची भेट घेतली. त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली. त्र्यंबकेश्वरमधल्या एंट्री फीवरून कंत्राटदाराच्या गुंडांनी गुंडगिरी केली.
पत्रकार किरण ताजने यांना बेदम मारहाण करण्यात आली. पत्रकार योगेश खरे यांना छत्रीनं मारहाण करण्यात आली आहे, तर पत्रकार अभिजित सोनवणे यांना काठीनं मारहाण करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश करताना फी आकारली जाते. नगर परिषद पर्यटकांकडून ही फी वसूल करते. फी वसूल करण्यासाठी काही मुलं नेमण्यात आली आहेत. या मुलांनी स्वामी समर्थ केंद्राजवळ पत्रकारांच्या गाड्या अडवल्या. आम्ही कुंभमेळ्याच्या बैठकीसाठी आलोय असं पत्रकारांनी सांगितलं. मात्र फी वसुली करणाऱ्यांनी पत्रकारांसोबत अरेरावी केली. वाद वाढल्यानंतर पत्रकारांना गाडीतून खाली उतरवून मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्र्यंबकेश्वर मधल्या जखमी पत्रकारांची मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जात भेट घेतली आहे. मी एसपींना स्वतः फोन केला ताबडतोब कायद्याबरोबर वाटत असताना. मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा, आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न हा करता कामा नये. नक्की काय झालं, संदीप कर्णिक तिथं सीपी आहेत, पुण्याच्या हद्दीत झालं ते मी लगेचच गाडीत बसल्यानंतर पाहतो, विचारतो. अशा प्रकारची मारहाण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, वाईट आहे. मी आत्ताच एसपीसी आणि सीपीसी बोलेल आणि कडक कारवाई त्या लोकांवर झाली पाहिजे ज्यांनी मीडिया बंदूवर हात उगारला किंवा त्यांना गंभीर दुखापत केली. मी निश्चितपणे याची दखल. तर यावर भारताला दुबळा पंतप्रधान मिळाला अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. 8 वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. H1B व्हिसाच्या शुल्कात अमेरिकेनं वाढ केल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे. राहुल गांधी यांचं ट्विट आपण पाहूया. मी पुन्हा सांगतोय, भारताला दुबळा पंतप्रधान मिळालाय.